ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली साधी मुलगी होती. तिच्या लग्नानंतर ती सासरच्या घरी राहू लागली. सुरुवातीला सासू म्हणजे सोनाली तीव्र पण सौम्य दिसत असे. घरातल्या नियमाची ती काळजी घेत असे. पण हळूहळू आरतीला जाणवलं की सोनालीमध्ये काही वेगळंच आकर्षण आहे. ती फक्त सासू नव्हे तर एक आकर्षण आणि संवेदनशील व्यक्तिमत्व होती. आरती सुरुवातीला हे जाणवतही नव्हते, पण वेळ जसं जात होता तसं सोनालीकडे आकर्षण वाढू लागलं. आरतीला तिच्या सासूच्या नजरेतील हलक्या हसण्यात, स्पर्शात आणि जवळीकामध्ये काहीतरी वेगळं आणि मनाला भिडणारं दिसत असे. एक दिवस घरातील बाकी सदस्य बाहेर गेली होते आणि आरती आणि सोनाली फक्त एकटे होते. आरती चहा बनवताना सोनाली तिच्या जवळ आली आणि हलक्या गप्पा सुरू झाल्या. हळूहळू गप्पा गंभीर आणि व्यक्तिगत अनुभवावर येऊ लागल्या. आरतीला जाणवलं की तिच्या मनात ती भावना फक्त कौटुंबिक संबंधात नाही तर काहीतरी अधिक आहे. सोनालीने अचानक आरतीच्या हाताला हलक्या हाताने धरलं. आरतीच्या हृदयाची धडधड थांबल्यासारखं झाली. त्या क्षणात दोघींमध्ये एक अनकही आकर्षक जागृत झालं. एक भावनिक आणि गुप्त अफेअरची सुरुवात झाली. आरती आणि सोनालीच्या नजरेतील तो स्पर्श एक गुप्त संकेत बनला होता. दोघींनाही समजले होते की हे आकर्षण फक्त सेक्सिंग नाही तर मनाच्या खोलीवर खोललेले आहे. पण दोघांना काळजी होती. घरात कोणालाही कळलं तर परिस्थिती कंट्रोल करणे कठीण होईल. एका संध्याकाळी आरती म्हणाली की ती घराबाहेर जाऊन फ्री वॉक करेल. सोनालीने त्याला सहभागी होण्याचं मन तयार केलं. गावाच्या शांत गल्लीत दोघी एकत्र चालू लागल्या. फक्त वाऱ्यांचा आवाज आणि आपल्या नजरा त्यांच्या साक्षीदार होत्या. आरती, मला हे मान्य आहे की हे चुकीचं आहे, सोनालीने हळूच बोलले. पण माझं मन तुझ्याकडे ओढलं जात आहे. आरतीच्या हृदयाला धक्का बसला. पण तिचंही उत्तर थांबलं नाही. मीही तुझ्या भावनापासून दूर राहू शकत नाही, ती हळूच म्हणाली. त्या दिवसापासून दोघींच्या भेटी गुप्त राहू लागल्या. घरात प्रत्येकजण बाहेर असताना किंवा झोपेच्या वेळेस त्या गल्लीत किंवा जवळच्या छोट्या बागेत भेटायच्या. स्पर्श, हसणे आणि हळू संवाद हे सगळं अफेअरची गुप्त भाषा बनली. पण दोघींना माहिती होती की हे सदस्य फार दिवस टिकणार नाही. प्रत्येक गुप्त भेटीनंतर घरात परत येताना दोघींना एकाच वेळी आनंद आणि भीती वाटत असे. आरती आणि सोनालीचा गुप्त संबंध आता अधिक खोलवर गेला होता. फक्त स्पर्श आणि नजरांच्या संवादातच नाही तर दोघी एकमेकांच्या भावना, आशा आणि छुप्या इच्छा समजून घेऊ लागल्या होत्या. प्रत्येक भेट ही एक गुप्त विश्व बनली होती, जिथे फक्त त्याचीच जागा होती. एक संध्याकाळी आरतीने सोनालीला सांगितले की ती कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. सोनालीने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, जाऊ नकोस, पण जर जायचं असेल तर माझ्या विचारात जरा तरी वेळ काढ. आरतीच्या हृदयात एक गोड हालचाल झाली. ती जाणते होती की सोनालीचे हे छोटे संकेत त्याच्यातील संबंधाला अधिक खोलवर घेऊन जात आहेत. त्या रात्री आरतीने तिच्या खोलीत बसून विचार केला, ही भावना खरंच गुप्त राहील का? आणि हे अफेअर फक्त घराच्या चौकटीतच मर्यादित राहणार का? दुसऱ्या दिवशी दोघी पुन्हा भेटल्या. या वेळी भेटीच्या ठिकाणी एक हलकी बारीकशी बाग होती, जिथे कोणाची नजर सहज पोहोचत नाही. सोनालीने आरतीला जवळ ओढले आणि त्याच्या नजरा एकमेकांना गुंतल्या. आरती, काहीतरी सांगायचं आहे, सोनालीने हळूच बोलले. आरतीची धडधड वाढली. सांग, मी ऐकायला तयार आहे, ती उतरली. आपण फक्त घरातल्या संस्कृत नात्यापुरते मर्यादित राहू शकत नाही. आपलं हे गुप्त आकर्षण जास्त खोल आहे. आपण याला एक संधी द्यायला हवी. सोनालीने मान हलकेच डोलावले. आरतीला जाणवलं की तिच्या हृदयातही त्याचं उत्तर तयार आहे. पण दोघींना माहीत होते की एक दुसऱ्यांशी जवळीक साधताना, घरच्यांच्या चौकटीत किंवा कुणाच्या नजरेपासून दूर राहताना ही गोष्ट आणखी जास्त गुंतागुंतीची होणार आहे. त्या क्षणापासून त्याचं अफेअर फक्त रोमॅन्टिक्स नव्हे तर गुप्त रणनीती, मनाचे खेळ आणि भावनाचा ताण याचा मिश्रण बनतलं. गुप्त भेटी आता
अधिक रोमॅन्टिक आणि तीव्र झाल्या होत्या. आरती आणि सोनाली आता केवळ नजरांच्या आणि हाताच्या स्पर्शापुरते मर्यादित राहत नव्हत्या. त्या एकमेकांशी खोल संवाद साधू लागल्या होत्या. भावनांचा आदान-प्रदान, गुप्त स्मित आणि लपलेली हसणे या सर्व गोष्टींचा समावेश होता. एक दिवस आरती आणि सोनाली एका जुन्या मंदिराजवळील बागेत भेटल्या. परिसर शांत होता. फक्त पानाचा वारा आणि दूरवर पक्ष्यांचा आवाज. सोनालीने हळूच आरतीच्या हातात हात ठेवला आणि तिच्या कानात हळूच बोलली, "आरती, आपलं हे रहस्य जास्त दिवस गुप्त राहणार नाही, मला वाटतं." आरतीला अचानक धक्का बसला. "म्हणजे काय? आपल्याला काहीतरी ठरवायला हवं का?" ती विचारली. "हो. आपलं हे आकर्षण फक्त क्षणिक नाही, हे मी जाणते. पण आपल्याला सावधान राहावं लागेल. घरात कुणालाही कळलं तर परिस्थिती हाताबाहेर जाईल." सोनालीने शांत पण गंभीर स्वरात सांगितले. आरती आणि सोनाली आता फक्त प्रेमातच नव्हत्या, तर धोके आणि रहस्य हाताळण्याच्या रणनीतीतही गुंतल्या होत्या. प्रत्येक भेटीची तयारी, प्रत्येक गुप्त संदेश, प्रत्येक नजरांची लपलेली ताण, हे सर्व त्यांचं अफेअर अधिक रोमॅन्टिक आणि धोकादायक बनवत होते. त्या रात्री आरतीने आपल्या खोलीत बसून विचार केला. मनात आनंद आणि भीती दोन्हीच होते. आनंद कारण सोनाली तिच्या जवळ आहे आणि भीती कारण या गुप्त प्रेमाची खरी ताकद आणि परिणाम त्यांना अजून समजलेले नव्हते. त्या दिवसापासून दोघींच्या गुप्त भेटी आणखी सावध आणि रोमॅन्टिक झाल्या. घरात कुणाचं लक्ष नसताना त्या एकमेकांच्या जवळ राहत आणि केवळ हसणे, नजरांचा संवाद आणि हळू स्पर्श हेच त्यांचं जग बनलं. गुप्त भेटी आणखी धोकादायक आणि रोमॅन्टिक झाल्या होत्या. आरती आणि सोनाली आता केवळ आपल्या भावनांना व्यक्त करत नव्हत्या, तर एकमेकांच्या सहवासातून आनंद आणि धाडसही घेत होत्या. प्रत्येक भेट ही रोमांचक आणि गुप्त रणनीती बनली होती. एक संध्याकाळी आरतीच्या खोलीत फोन आला. सोनालीने हळूच फोनवर सांगितले, "आरती, आज जरा वेगळ्या ठिकाणी भेटूया. काही क्षण फक्त आपले असतील." आरतीच्या हृदयाची धडधड वाढली. ती जाणते होते की सोनाली काहीतरी रोमॅन्टिक आणि धोकादायक योजना आखत आहे. त्या दोघांनी ठरवले की त्या गावाच्या बाहेरील जुन्या बागेत भेटतील, जिथे कोणाची नजर पोहोचणार नाही. तिथे पोहोचल्यावर सोनालीने आरतीला जवळ ओढले. दोघींच्या नजरा गुंतल्या आणि काही मिनिटे फक्त शांततेत टिकल्या. मग सोनालीने हळूच हसत म्हणाले, "आरती, आपलं हे गुप्त आकर्षण आता फक्त भावना नाही, ते आपल्या इच्छांची प्रतिमा बनले आहे." आरतीने हळूच उत्तर दिलं, "हो, मला हे समजलं आहे. पण या सर्वांच्या मध्ये सावध राहणंही गरजेचं आहे." त्या रात्री आरती घरी परतली तेव्हा तिच्या मनात आनंद आणि भीतीची मिश्र भावना होती. आनंद कारण सोनाली तिच्या जवळ आहे आणि भीती कारण हे रहस्य जास्त दिवस गुप्त राहणार नाही. घरातील प्रत्येक क्षण आता गुप्त भेटीच्या नियोजनाने भरलेला होता. कोणी पाहिलं नाही, कोणी ऐकलं नाही, हे दोघींच्या अफेअरचं नियम बनलं. त्या दिवसापासून आरती आणि सोनालींची भेट आणखी रोमॅन्टिक आणि सावध बनली. घरात कुणाचं लक्ष नसताना त्या एकमेकांच्या जवळ राहून फक्त स्पर्श आणि हसण्याच्या माध्यमातून आपली गुप्त भावना व्यक्त करत होत्या. गुप्त भेटी आता अधिक रोमॅन्टिक आणि गुंतागुंतीच्या पातळीवर पोहोचल्या होत्या. आरती आणि सोनाली फक्त एकमेकांशी भावनिक आणि शारीरिक जवळीक साधत नव्हत्या, तर त्यांच्या मनातील इच्छा आणि धाडसही सामायिक करत होत्या. एक दिवस आरतीच्या खोलीत सोनालीने अचानक हळूच हात धरला आणि बोलली, "आरती, आपल्याला सावध राहावं लागेल. मी जाणते की घरात कोणाचं लक्ष लागलं नाही, पण मला भीती वाटते." आरती हसली, पण तिच्या हृदयातही थोडी घाबरट पण होती. "हो, पण मी तुला सोडू शकत नाही," ती म्हणाली. त्या संध्याकाळी दोघी जुन्या बागेत भेटल्या, जिथे अंधारात फक्त झाडांची सावली आणि मंद वारा होता. सोनालीने हळूच आरतीला जवळ ओढलं आणि तिच्या कानात फक्त एक शब्दही केला, "आपलं रहस्य फक्त आपलं आहे." आरतीच्या हृदयात एक गोड हालचाल झाली. त्या रात्री घरात परतताना
तिच्या मनात फक्त आनंद नव्हता तर भीती देखील होती. भीती कारण हे रहस्य कोणत्याही क्षणी उघड होऊ शकत, पण आनंद कारण सोनाली तिच्या जवळ आहे. अचानक आरतीला लक्षात आलं की घरातल्या लहान लहान घटनांमध्ये आता त्या दोघींच्या गुप्त भेटीचा ताण दिसू लागला होता. जेव्हा कोणी बाहेर जाऊन परत आलं किंवा कोणाचं लक्ष अचानक पडलं, तेव्हा दोघींच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या आणि हळूच गुप्त संवाद सुरू झाला. त्याचं अफेअर आता फक्त रोमॅन्टिकच नव्हतं, तर प्रत्येक क्षण सावधगिरी, योजना आणि भावनिक ताण याचं मिश्रण बनलं होतं. आरती आणि सोनालीचा गुप्त संबंध आता घरच्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या तणावामध्ये दिसू लागला होता. दोघीच्या नजरा, हसणे आणि स्पर्श ही सगळं आता फक्त गुप्त संकेत बनले होते, जे घरातील इतर सदस्यांना जाणवत नव्हते, पण दोघींच्या मनात ती तीव्रता वाढवत होती. एका दिवशी आरतीच्या बहिणीची भेट घरी आली. त्या दिवशी आरती आणि सोनाली एकमेकापासून दूर राहाव्या लागल्या, पण दोघींनी घराच्या साध्य वातावरणातही एकमेकाकडे नजर देऊन संवाद साधला. एक नजर, एक हलकं हसू, या छोट्या क्षणाची दोघींमध्ये गुप्त रोमांस टिकवला. संध्याकाळी जेव्हा घर शांत झालं, आरतीने फोनवर सोनालीला हळूच बोलावलं. आज खूप कठीण दिवस होता, तुला पाहायला हवं होतं. सोनालीने हसत उत्तर दिलं, माझ्या मनातही तुझ्यासाठी एक जागा होती आरती. चला जुन्या बागेत भेटूया. बाहेर गल्लीत पोहोचल्यावर त्या फक्त एकमेकांच्या हातात हात घालून चालल्या. अंधार आणि झाडांच्या सावलीमध्ये त्या दोघींच्या नजरा एकमेकांमध्ये गुंतल्या. सोनालीने हळूच आरतीच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, आपलं हे रहस्य फक्त आपलं आहे आणि मला वाटतं की हेच आपल्या आकर्षणाचं खरे रूप आहे. आरतीच्या हृदयात गोड धडधड उभी राहिली. त्या लक्षात घरांच्या नियमांची आणि इतरांच्या नजरेंची भीती विसरून दोघांनी एकमेकांच्या जवळ राहून फक्त एकमेकांचा अनुभव घेतला. त्या रात्री आरती घरी परतली तेव्हा तिला जाणवलं की गुप्त अफेअर आता केवळ रोमॅन्टिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक बंधन देखील बनलं आहे. घरातील प्रत्येक क्षण आता गुप्त रोमांस आणि तणावाने भरलेला होता, पण दोघांच्या नजरेत ती गोडता आणि गुप्त आनंद कायम राहिला. घरातील प्रत्येक क्षण आता आरती आणि सोनालीसाठी गुप्त रणनीती बनला होता. दोघींच्या भेटी आता फक्त बागेत किंवा गल्लीतच नव्हत्या, त्या छोट्या छोट्या क्षणामध्येही जिथे कोणाचं लक्ष नाही, एकमेकांच्या जवळ राहायच्या. एका सकाळी आरतीने लक्षात घेतलं की सोनाली तिला कार्यक्रमात किंवा बाहेर पाठवताना त्यांच्याकडे लपून काही संकेत देते. एक हलकं हसू, एक नजर किंवा एक लहान स्पर्श, या छोट्या क्षणांनी दोघींच्या गुप्त आकर्षणाला तीव्रता दिली. त्या संध्याकाळी जुन्या बागेत भेटताना सोनालीचे हळूच आरतीच्या कानात फुसफुसले, आता आपलं हे रहस्य फक्त आनंद नाही, पण एक आव्हान देखील आहे. घरातले नियम आणि आपली गुप्तता हे दोन्ही हाताळणं कठीण आहे. आरतीने हसून उत्तर दिलं, हो, पण मी तुला सोडू शकत नाही. हा थोडासा धोकाही मला आवडतो, कारण तू माझ्या जवळ आहेस. त्या रात्री आरती घरी परतल्यावर ती आपल्या खोलीत बसून विचार करत होती. घरातील नियम, सामाजिक मर्यादा आणि इतरांची नजरेंची भीती हे सर्व विचार तिच्या मनात होते. पण सोनालीच्या प्रेमाचा गोडपणा आणि गुप्त जवळीक ही भावना तिच्या मनाला इतकी ताकद देत होती की ती या धोक्यांना पाठीशी ठेवू शकत होती. दोघींच्या नजरेतून आणि छोट्या स्पर्शातून आता केवळ आकर्षण नव्हे तर विश्वास, गुप्त आनंद आणि हळूच वाढणारे प्रेम व्यक्त होत होते. घरातील प्रत्येक क्षण आता अफेअरच्या गुप्त रोमांसाने भरला होता आणि दोघी त्यास गोडवा आणि धाडस अनुभव होत्या. आरती आणि सोनालींचा गुप्त अफेअर आता हळूहळू अधिक तीव्र आणि धोकादायक बनत चालला होता. घरातील साध्य क्षणामध्येही दोघींच्या नजरा एकमेकावर टिकून राहायच्या.
हलक्या स्पर्शातून किंवा हळूच हसण्याच्या माध्यमातून आपली गुप्त भावना व्यक्त करायच्या. एका संध्याकाळी आरतीला लक्षात आले की घरातल्या काही सदस्यांनी तिच्या आणि सोनालींच्या जवळीक लक्षात घेतले असावी. या विचाराने तिच्या हृदयाला धडधड झाली. पण सोनाली जवळ आली आणि हसत म्हणाली, "भीती नको आरती, आपलं हे गुप्त आकर्षण फक्त आपलं आहे. कोणालाही सांगण्याची गरज नाही." त्या रात्री दोघी जुन्या बागेत भेटल्या. अंधारात झाडांच्या सावलीमध्ये सोनालीने आरतीला जवळ ओढले आणि हळूच तिच्या गालावर स्पर्श केला. "आरती, आपलं हे सदस्य फक्त भावना नाही, हे एक अनुभव आहे आणि मला वाटतं की आपण त्याला जास्त खोलवर घेऊन जाऊ शकतो." सोनालीने फुसफुसले. आरतीच्या मनात गोड हालचाल झाली. घरातील नियम, सामाजिक मर्यादा आणि कुणाचं लक्ष हे सगळं विचार तिच्या मनात होते. पण सोनालींच्या जवळीक आणि गुप्त रोमॅन्समुळे ती सर्व भय विसरली. त्या क्षणापासून दोघींच्या गुप्त भेटी अधिक सावध, रोमॅन्टिक आणि तीव्र बनल्या. घरातील प्रत्येक क्षण आता अफेअरच्या गुप्त रोमॅन्सने भरला होता आणि दोघी त्या गोड पण धोकादायक खेळात अधिक गुंतत होत्या. आरती आणि सोनालींच्या गुप्त अफेअरला आता एक वेगळाच वेळ लागला होता. घरातील नियम आणि सदस्यांच्या नजरेची भीती हळूहळू दोघींच्या रोमॅन्सची तीव्रता वाढवत होती. प्रत्येक भेट आता फक्त रोमॅन्टिक नव्हती, तर गुप्त उत्साह आणि भावनिक खेळाने भरलेली होती. एका दिवसाची घटना लक्षात राहण्यासारखी होती. आरतीच्या आई बाबा बाहेर गेले होते आणि घर शांत होतं. सोनालीने फोनवर बोलवलं, "आरती, आज फक्त आपले क्षण आहेत. हे जुन्या बागेत भेटूया." आरतीने धाडस दाखवत त्या ठिकाणी पोहोचली. झाडांच्या सावलीमध्ये, अंधारात आणि वाऱ्यांच्या हलक्या आवाजात सोनालीने आरतीला जवळ ओढलं. दोघींच्या नजरा एकमेकांत गुंतल्या आणि हळूच सोनालीने फुसफुसले, "आरती, आपले हे सदस्य फक्त आपलं आहे आणि मला वाटतं की आपल्याला याचा आनंद घ्यायला हवा." आरतीच्या हृदयात गोड धडधड झाली. त्या क्षणात घरातील नियम, इतरांची भीती आणि सामाजिक मर्यादा विसरून त्या फक्त एकमेकांच्या जवळ राहून अनुभव घेऊ लागल्या. पुढील काही दिवसात दोघींच्या भेटी अधिक सावध आणि रोमॅन्टिक झाल्या. घरात कोणाचं लक्ष नसताना स्पर्श, हसणे आणि नजरांचा संवाद हे सर्व त्यांचं गुप्त प्रेम अधिक खोलवर घेऊन जात होते. एक गोष्ट निश्चित होती, हे अफेअर फक्त क्षणिक आकर्षण नव्हतं, ते हळूच विश्वास, भावनिक जवळीक आणि गुप्त आनंदाचं बंधन बनत चालत होतं. आरती आणि सोनालींचं गुप्त रोमॅन्स आता हळूहळू अधिक तीव्र आणि गुंतागुंतीचा बनत चालला होता. घरातले नियम, इतर सदस्यांची उपस्थिती आणि सामाजिक मर्यादा या सर्व गोष्टी दोघींना सतत सावध राहायला भाग पडत होता. पण हळूहळू प्रत्येक गुप्त भेट अधिक रोमॅन्टिक आणि भावनिक बनत चालली होती. एक संध्याकाळी घरातील बाकी सदस्य बाहेर गेले होते. सोनालीने आरतीला फोनवर बोलवले, "आज फक्त आपलं वेळ आहे. आरती, ये जुन्या बागेत भेटूया." आरती बागेत पोहोचली आणि दोघी झाडांच्या सावलीमध्ये एकमेकांच्या जवळ राहू लागल्या. सोनालीने हळूच तिच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली, "आरती, आपलं हे रहस्य फक्त गुप्त आकर्षण नाही, हे आपलं खरे अनुभव आहे." आरतीच्या हृदयात गोड धडधड झाली. त्या क्षणात घरातील नियम, इतरांची नजरेची भीती विसरून त्या फक्त एकमेकांच्या जवळ राहून अनुभव घेऊ लागल्या. त्या रात्री आरती घरी परतली तेव्हा तिला जाणवलं की तिच्या मनात एक नवीन भावना जागृत झाली आहे. हे गुप्त आकर्षण आता फक्त रोमॅन्टिक नव्हे, तर मानसिक जवळीक आणि भावनिक बंधन बनले आहे. पुढील काही दिवसांत दोघींच्या भेटी आणखी सावध, रोमॅन्टिक आणि तीव्र बनल्या. घरातील प्रत्येक साधा क्षण आता अफेअरच्या गुप्त रोमॅन्सने भरलेला होता आणि दोघी त्या गोड पण धोकादायक खेळात अधिक गुंतत होत्या. आरती आणि सोनालींच्या गुप्त अफेअरला आता हळूहळू अधिक रोमॅन्टिक आणि तीव्र वळण आली होती.
घरातील नियम आणि इतरांची नजरेची भीती त्यांना सतत सावध ठेवत असली तरी प्रत्येक गुप्त भेटीमध्ये त्यांचं आकर्षण अधिक खोलवर जात होता. एक संध्याकाळी घरातले सर्व सदस्य बाहेर गेले होते. सोनालीने हळूच आरतीला फोनवर बोलवलं. आरती, आज फक्त आपलं वेळ आहे. जुन्या बागेत ये. काही क्षण फक्त आपले असतील. आरती बागेत पोहोचली आणि झाडांच्या सावलीमध्ये अंधारात सोनालीने तिच्या हातात हात घेतला. तिच्या नजरेतून स्पष्ट होतं होत की ही भावना आता फक्त आकर्षण नाही, तर हळूहळू विश्वास, जवळीक आणि गुप्त प्रेमाचं बंधन आहे. सोनालीने हळूहळू फुफसले, आरती, आपलं हे गुप्त आकर्षण फक्त क्षणिक नाही, हे आपलं खरे अनुभव आहे आणि मला वाटत आपण याला जास्त खोलवर घेऊ शकतो. आरतीच्या हृदयात गोड धडधड झाली. त्या क्षणात घरातील नियम, इतरांची नजरेची भीती विसरून त्या फक्त एकमेकांच्या जवळ राहून अनुभव घेऊ लागल्या. हळूहळू दोघींच्या भेटी अधिक सावध, रोमॅन्टिक आणि तीव्र बनत चालल्या. त्या रात्री आरतीच्या खोलीत बसून विचार केला, घरातील प्रत्येक क्षण आता अफेअरच्या गुप्त रोमांसने भरलेला आहे आणि या धोकादायक गोडवा अनुभवाची तीव्र इच्छा तिच्या मनात अधिक वाढली होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.